तर मित्रांनो, ऑर्डर फ्लो म्हणजे काय? तर इथे आपण पाहूया. मी इथे एक डायग्राम ड्रॉ करतो, जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपं जाईल यासाठी. इथे पहा, मार्केट हायर हाय, हायर हाय, हायर लो, अगेन हायर हाय, हायर लो. या फॉर्मेशननुसार मार्केट अपट्रेंडला जात आहे. तर इथे तुम्हाला काय ड्रॉ करायचं आहे? जे करेक्शन असतं, समजून घ्या. हे जे करेक्शन असतं, हाच एक आपला ऑर्डर फ्लो असतो. म्हणजे ते पहा, प्रिव्हियस हायर हाय ते प्रिव्हियस हायर लो, हा जो झोन आहे हे एक करेक्शन आहे. व ह्या झोनमध्ये येऊन मार्केटला अगेन अपट्रेंडला जायचं असतं. म्हणजे हा काय ऑर्डर फ्लो आहे. म्हणजे हा जो सेलरचा भाग आहे, या भागामध्ये नेक्स्ट ज्या ऑर्डर घेण्यासाठी हा फ्लो या झोनमध्ये येऊन मार्केटला अगेन अपट्रेंडसाठी जायचं असतं. करेक्शन म्हणजेच ऑर्डर फ्लो. इतकं तुम्हाला वाक्य बास आहे समजण्यासाठी, की आपल्या मार्केटमध्ये नेमका ऑर्डर फ्लो कसा आहे, डायरेक्शन कोणती आहे मार्केटची, हे तुम्ही लगेच समजू शकता इथून पुढं. इथे पहा, लोअर लो, लोअर हाय आणि अगेन लोअर लो. हा प्रिव्हियस लोअर लो ते प्रिव्हियस लोअर हाय. हा लोअर हाय आहे, हा लोअर लो आहे. इथं मी झोन ड्रॉ केला कारण हा इम्पल्स असणार आहे. हा करेक्शन आणि इम्पल्स. मार्केटनं काय केलं, या झोनमध्ये आलं आणि मार्केटने इथं लोअर हायची फॉर्मेशन केली आणि मार्केट डाऊन साईडला फॉल झालं. इथे पहा, इम्पल्स, करेक्शन, इम्पल्स. म्हणजेच मार्केटला काय करायचं होतं, हा जो आहे हा प्रिव्हियस लोअर लो व हा काय आहे प्रिव्हियस लोअर हाय. तर इथे हा मी झोन कसा मार्क केला, हा प्रिव्हियस इम्पल्स, करेक्शन आणि इम्पल्स. हे जे करेक्शन होतं, याला मी बॉक्स ड्रॉ केला. मार्केटने काय करायला हवं होतं, इथून खाली यायला हवं होतं. मार्केट नाही आलं, मार्केट अपसाईडला ब्रेक झालं. अगेन मार्केट ह्या झोनमध्ये आलं, इथल्या ऑर्डरी घेतल्यात आणि मार्केटने अगेन अपसाईडला गेलं. हा इम्पल्स आहे छोटासा, हे करेक्शन इम्पल्स. इथं मी एक झोन ड्रॉ केला, जो प्रिव्हियस लोअर लो ते प्रिव्हियस लोअर हाय. इथे एक झोन ड्रॉ केला, या झोनमध्ये आलं मार्केट. इथं मार्केटने लोअर हायची फॉर्मेशन केली आणि अगेन मार्केट फॉल झालं. हा इम्पल्स, करेक्शन, इम्पल्स. म्हणजे हा जो झोन आहे हे काय आहे, हे करेक्शन आहे. मी करेक्शनला इथं बॉक्स ड्रॉ करणार. समजतंय का? हा प्रिव्हियस लोअर लो ते प्रिव्हियस लोअर आहे. ह्या झोनमध्ये येणार मार्केट, अगेन फॉल करणार. व इथून मार्केटने समजा हा जर झोन ब्रेक केला असता अपसाईडला, तर काय झालं असतं, इथे पहा मी दाखवतो. इथून मार्केटला खाली यायचं हवं होतं, पण मार्केट काय केलं, ब्रेक केलं. मार्केट काय करणार, ह्या झोनमध्ये येणार आणि इथल्या ऑर्डर घेणार आणि अगेन ह्याच झोनमधून मार्केट अपट्रेंडला. तर आय होप तुम्हाला इथं समजलं असेल सगळं. म्हणजे ऑर्डर फ्लो नेमकं कन्सेप्ट काय आहे हे तुम्हाला समजले असेल. तर तुम्हाला मी जे एक्झाम्पल एका डायग्राममध्ये दाखवतो आणि शेवटचे आपण चार्टमध्ये पाहूया ऑर्डर फ्लो कसं वर्क करतं. ह्या डायग्राममध्ये आपण पाहायचं आहे, मार्केट इथं पहा अपट्रेंडमध्ये आहे. मार्केट इम्पल्स, करेक्शन आणि इम्पल्स झालं, इतकंच होतं ऑर्डर फ्लो. नाही, असं नाही आहे. यामध्ये पहा, मार्केट प्रिव्हियस हायर हाय ते प्रिव्हियस हायर लो, ह्या झोनमध्ये येऊन मार्केटला वरती जायचं आहे. हा काय झोन आपला झाला, हा आहे ऑर्डर फ्लो. म्हणजेच हे जे करेक्शन आहे इथे मी झोन आखला, हा आहे ऑर्डर फ्लो. ह्या झोनमध्ये येऊन मार्केटला एकतर अपट्रेंडला जायचं आहे. जर समजा मार्केट डाऊन साईडला ब्रेक झाला, तर ह्या झोनमध्ये येऊन रिट्रेस करणार मार्केट झोनमध्ये येऊन आणि अगेन डाऊन साईडला इम्पल्स मार्केट देणार. तर आपण नेक्स्ट डायग्राममध्ये पाहूया बेअरिश ऑर्डर फ्लो. त्या डायग्राममध्ये पहा, मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे, मार्केट डाऊन साईडला इम्पल्स करलेला आहे. हा इथे लोअर लोची फॉर्मेशन केली, लोअर हाय आणि लोअर लो. तर मी तुम्हाला काय बोललो होतो प्रिव्हियसली, जो आपलं करेक्शन असतो तो जो आपला एक ऑर्डर फ्लो असतो. मी काय करणार, प्रिव्हियस लोअर लो ते प्रिव्हियस लोअर हाय, इथे मी एक झोन ड्रॉ करणार. हा झाला आपला एक ऑर्डर फ्लोचा झोन. आता तुम्हाला माहित आहे मार्केटला काय करायला हवं, या झोनमध्ये येऊन एकतर फॉल करायला हवं. व जर समजा मार्केटने हा जर झोन अपसाईडला ब्रेक केला, तर नेक्स्ट काय करणार, मार्केट ह्या झोनमध्ये सपोर्ट घेऊन मार्केट अपसाईडला मूव्ह करणार. हा झाला बेअरिश ऑर्डर फ्लोचा सिनारिओ. चार्टमध्ये जाऊया डायरेक्ट आणि तिथे पाहूया बेअरिश ऑर्डर फ्लो आणि बुलिश ऑर्डर फ्लो. सर्वात आपण पाहूया बुलिश ऑर्डर फ्लो बद्दल. इथे पहा, मार्केट हायर हाय, हायर लो आणि अगेन हायर हायच्या फॉर्मेशननुसार मार्केट अप ट्रेंडला जात आहे. मी तुम्हाला काय बोललो होतो, तुम्हाला फक्त करेक्शनचा झोन ड्रॉ करायचा आहे. इथं करेक्शन कुठे आहे, हे जे आहे हे करेक्शन आहे. म्हणजेच तुम्हाला समजण्यास सोपं जाईल की ऑर्डर फ्लो आपला कुठं आहे. इथं पहा, मार्केटने मी तर जो ऑर्डर फ्लो आहे इथं मी ड्रॉ केला, राईट. मार्केटने काय केलं पहा, मार्केटने अपसाईडला ब्रेक केलं, नेक्स्ट हायरची फॉर्मेशन केली, अगेन डाऊनला आलं. या झोनमध्ये मार्केट अपसाईडला गेलेलं आहे. व नेक्स्ट आपण लगेच त्या पुढचा ऑर्डर फ्लो पाहूया. इथे पहा, मार्केट इम्पल्स, करेक्शन आणि इम्पल्स. हे जे करेक्शन आहे इथे मी झोन ड्रॉ करणार. आता तुम्ही तर म्हणाल मार्केटने इथे
लो ब्रेक केला, म्हणजेच मार्केटला काय करायला हवं होतं, तर इथे येऊन डिमांड घेऊन मार्केटला अगेन अप जायला पाहिजे होतं. पण इथे काय झालं की इथे सेलर्स ॲक्टिव्ह झाले आहेत, म्हणून त्यांनी जो प्रिव्हियस हायर लो आहे हा ब्रेक केला डाऊन साईडला व मार्केटला ही जो झोन आहे ह्याला पुन्हा रिटेस्ट केले. तर तुम्ही पाहू शकता मार्केटने ह्या झोनला रिटेस्ट केलं आणि मार्केटने इथं फॉल केला आहे. हा झाला बुलिश ऑर्डर फ्लोचा सिनॅरिओ. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि यावर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. मी तुम्हाला जितके व्हिडिओ बनवले आहेत प्रिव्हियस त्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची फार गरज आहे. त्याशिवाय तुम्हाला SMC कन्सेप्ट समजणार नाही आहे. तुम्हाला चार्टला टाईम द्यावा लागणारच आहे. तर आपण नेक्स्ट पाहूया बेअरिश ऑर्डर फ्लो. मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असताना लोअर लो लोअर हाय आणि अगेन लोअरचे फॉर्मेशन करत आहे. इथे मार्केटला काय करायचं आपल्याला, इथं जे करेक्शन असतं तिथंच आपल्याला एक झोन ड्रॉ करायचा आहे. मी तर करेक्शनला झोन ड्रॉ केला. करेक्शनचा झोन म्हणजेच कोणता झाला आपला ऑर्डर फ्लोचा झोन. ह्या ऑर्डर फ्लोच्या झोनमध्ये इथं पहा मार्केट आलेलं आहे आणि इथून अगेन मार्केट इथं फॉल केला आहे. तिथंच लोअर हायची इथं फॉर्मेशन मार्केटने केली. मी तुम्हाला काय बोललो होतो, मार्केट तसं वर्क करत आहे सेम एक्झॅक्टली. म्हणजे ह्या झोनमध्ये येऊन मार्केट काही ना काही तर प्राईज ॲक्शन एक तर स्विंग बनवत आहे किंवा जर समजा अपसाईडला ब्रेक झाला तर मार्केट ह्याच झोनमध्ये येऊन स्विंग लोची फॉर्मेशन करत आहे. नेक्स्ट आपण ऑर्डर फ्लो पाहूया. इथे हा पहा, हा इम्पल्स करेक्शन आणि अगेन इम्पल्स. हा प्रिव्हियस लोअर आहे लोअर लो जो आहे हा इथं ब्रेक केला आहे. नेक्स्ट लोअर लोची फॉर्मेशन इथं केलेलं आहे. पण मी इथे काय करणार, प्रिव्हियस लोअर लो ते प्रिव्हियस लोअर हाय ह्या झोनचा बॉक्स ड्रॉ करणार. हे जे कोणता बॉक्स आहे हा, हे करेक्शनचा बॉक्स आहे. मी तर बॉक्स ड्रॉ केला ऑर्डर फ्लो आणि इथं पहा मार्केटने जसं लोअर लोची फॉर्मेशन केली अगेन या झोनमध्ये आलं मार्केटने फॉल केला. समजतंय का? हा आहे बेअरिश ऑर्डर फ्लोचा सिनॅरिओ. इथे एक छोटंसं एक्झाम्पल पाहूया. हा आहे प्रिव्हियस लोअर लो ते प्रिव्हियस लोअर हाय. हा पहा नेक्स्ट जसा लोअर लो बनवला मार्केटने, नेक्स्ट लोअर हाय बनवण्यासाठी मार्केट त्या झोनमध्ये आलं आणि अगेन मार्केटने इथं फॉल केला आहे डाऊन साईडला. तर आय होप तुम्हाला समजलं असेल बुलिश ऑर्डर फ्लो व बेअरिश ऑर्डर फ्लो. यावर तुम्हाला प्रॅक्टिस करायची फार गरज आहे. त्याशिवाय तुम्हाला SMC सिरीज पूर्ण समजणार नाही आहे. तुम्हाला जितकी प्रॅक्टिस कराल तितकं चांगलं आहे यामध्ये. हा व्हिडिओ बद्दल मित्रांनो धन्यवाद.